जेवढे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांनी आपला वेळाचं भान ठेवून अगदी वेळेत सगळे उपस्थित राहिले आणि वेळेच्या सोयीनुसारच दिवसभरात जेवढे सामने झाले ते तब्बल 4 ओव्हरचे झाले. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. मॅचला होतं या ठिकाणी सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती पाहतो वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिला षटक हाताळतोय तो स्वप्नील. स्ट्राईकला आहे गुणवंत. पहिलाच बॉल, चांगला बॉल स्वीप केलाय आणि बॉल भिरकावून दिलाय सीमा पार. वेलकम असा कणकणीत दर्जेदार चौकार. चौकाराने संघाचं आणि गुणवंतने स्वतःचं खातं खोललंय. चांगला फटका. बॉल जसा आला ज्या दिशेने आला तसा फक्त त्याला भिरकावून दिलाय. चौकाराने स्वतःचं खातं खोललंय. नक्कीच या ठिकाणी पाहूया स्वप्नीलचा पुढील बॉल गुणवंतसाठी. चांगला बॉल या ठिकाणी स्वतःला कमबॅक केले, स्वतःला आपल्या संघासाठी कमबॅक केलंय. आणि दुसरा बॉल टाकला तो डॉट, दुसरा बॉल टाकला तो निर्धाव. पुढील बॉल गुणवंतसाठी. स्वप्नीलचा खोलवरचा बॉल ब्लॉक. असा बॉल बॅटचा आणि बॉलचा काहीच संबंध होत नाही. बॉल चाललाय निर्धाव, बॉल चाललाय डॉट. आतापर्यंत 3 बॉल पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, परंतु तदनंतर 2 बॉल चांगल्या प्रकारे हाताळले गेलेत. संघाची धावसंख्या झाली ती 4. पहिलंच षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. फायनलचा सामना तुमच्या भेटीला आलाय. काहीसं फॉर्मलिंग मैदानामध्ये होतंय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. फायनलचा सामना चांगल्या पद्धतीने रंगताना दिसतो या ठिकाणी. एका बाजूने रॉयल सरकार ज्याने गेल्या रविवारीच KPL मध्ये उपविजेता ठरला होता, तो संघ आज या ठिकाणी फायनलमध्ये पदार्पण केलंय. तर एका बाजूने गुडमॉर्न टायगर फोर्स. पुन्हा एकदा फॉर्मलिंग होतंय काहीसं. पंचांचा डेड बॉलचा इशारा पाठोपाठ 2 डेड बॉल आलेत. ज्या प्रकारे पहिले 3 बॉल पहिल्या बॉलवरती चौकार हो, त्यानंतर 2 बॉल डॉट आले होते, परंतु त्यानंतर 2 डेड बॉल. स्वप्नीलला देखील माहिती आहे फायनलचा सामना आहे. गुणवंताला देखील चॅम्पियन ट्रॉफी पाहिजे. कोण कोणावर सरस ठरवेल तो येणारा वेळ कळेल. हॅट्रिक केली डेड बॉलची. कधी आजच्या दिवसामध्ये ते दिवसभरातील पहिलाच पुढील बॉल. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. बॅटचा बॉलचा पूर्ण काही संबंध होत नाहीये. गुणवंतीने ट्राय केला होता गुटना टेक आणि तमाशा देख असा कसा फटका घेण्याचा त्याचं रौद्र रूप पाहिलं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा काही संबंध येत नाहीये. पाठोपाठ तिसरा बॉल चालाय निर्धाव. तिसरा बॉल चालाय डॉट. 4 चेंडू आणि धावा झाल्यात मात्र आणि मात्र 4. फायनलचं पदक, मोठं चॅम्पियन पदक रोखायचं असेल तर मोठे फटके घ्यावे लागतील. आणि हा 5वा बॉल देखील डॉट टाकलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी हाताळली जाते स्वप्नीलच्या माध्यमातून. 5 चेंडूंवरती मात्र आणि मात्र 4 धावा दिलेत. फायनलचा सामना आहे. स्वप्नीलला माहिती आहे मला कशा प्रकारची गोलंदाजी करायची आणि त्याच प्रकारे गोलंदाजी आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी योग्य ती गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. पुढील बॉल गुणवंतसाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅक टू बॅक 5 बॉल डॉट. अनपेक्षित असं काय जर घडलंय. याच गुणवंतने गेल्या रविवारी आक्रमक केली होती. तब्बल अर्धशतक ठोकून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. त्या अर्धशतकाची प्राइज होती रोख रक्कम 12,000 रुपये. परंतु आज काहीतरी गुणवंत गोवारी फायनलच्या सामन्यामध्ये फॉर्मलिंग होताना दिसतंय. पहिल्या बॉलवरती चौका ठोकला होता, परंतु उर्वरित 5 बॉल मात्र निर्धाव गावलेले. पाहूया नवीन षटक हाताळण्यासाठी कोण येते मैदानामध्ये. हर्षल येईल गोलंदाजी मार्कवरती. एक छोटंसं रनअप आहे त्याचं, परंतु उंची जास्त असल्यामुळे चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीची बॉल टाकण्याची शैली हर्षलकडे आहे. पाहूया काय कामगिरी करतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत 1 ओव्हरचा खेळ संपलाय, त्यामध्ये 4 धावा जोडल्या गेल्यात. उर्वरित 18 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल. किती धावा जोडल्या जातील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकला गेले ते संदेश भगत. दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्यांनी अप्रतिम दर्जाची खेळी केली होती आणि आपल्या संघाला आपल्या बॅट मधून विजय प्राप्त करून दिला होता. हर्षल टू सँडी. पाहूया पहिलाच बॉल, खोलवरचा बॉल, बॅटने बॉलची कडा घेतली, थर्ड मॅनच्या दिशेने बॉल गेला, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेण्यामध्ये सक्सेस. पुन्हा स्ट्राईक रोटेट होते ती गुणवंत गोवारीकडे. पाहूया गुणवंत गोवारी आतापर्यंत तब्बल 6 बॉल खेळले, त्यामध्ये मात्र मात्र 4 धावा जोडल्यात, परंतु उर्वरित 17 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची फलंदाजी करेल. आणि अप्रतिम फटका, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल भिरकावून दिला, सीमा पार, कणकणीत असा गुणवंतचा षटकार. षटकाराने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या झाली ती 11. खूप वेळाच्या नंतर गुणवंताच्या बॅट मधून एक मोठा फटका आला होता. प्रयत्न करावे लागतील. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न कसून करत नाही तोपर्यंत तुम्ही यशाच्या उंबरठ्याजवळ पोहोचत नाहीये. प्रत्येकाचे प्रयत्न या ठिकाणी दिसत आहेत. दोन्ही संघाने चांगले प्रयत्न केले आणि नक्कीच बक्षिसाच्या जवळ येऊन पोहोचलेत, परंतु पहिलं पारितोषिक कोण घेऊन जाणार, द्वितीय कोण घेऊन जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आणि खोलवरचा पुन्हा एक बॉल पॉईंटच्या दिशेने ठोकलेला गणेश देशमुख तिथे तैनात आहे. पाहूया एक धाव चपळाईने पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी काहीसा अडथळा असल्यामुळे मैदानामध्ये दुसरी धाव चपळाईने पूर्ण केलीत आणि या दुहेरी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 13. पाहूया हर्षलचा पुढील बॉल गुणवंतसाठी. धावसंख्या झाली ती 13. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, त्यामध्ये एक षटकार, एक दुहेरी आणि सिंगल असं काही धावसंख्या आहे. पाहूया पुन्हा एक क्रॉस बॅटने खेळलेला फटका, बॉल आला मिड विकेटच्या दिशेने, ऋषिती तैनात आहे. बघता बघता एक धाव पूर्ण केले आणि 2 धावा देखील चपळाईने पूर्ण केल्या आहेत आणि दुसरीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 15, बिनबाद 15. चांगला खेळ, एक चांगली समाधानकारक धावसंख्या या ठिकाणी गुणवंताने आणून ठेवले, परंतु फायनलचा सामना आहे. रॉयल सरकारकडे देखील चांगले फलंदाज आहेत, एक मोठी धावसंख्या करावी लागेल. पुढील बॉल पाहूया, पुन्हा पॉइंटच्या दिशेने खेळेल, हा तिसरा बॉल असेल. एक धाव घेतले, एकेरी धावसंख्येत स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईकला आले ते सँडी भगत यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची कला आहे, क्षमता आहे, ताकद आहे. तर पाहूया अंतिम चेंडूवरती प्रहार करेल का हर्षलचा शेवटचा बॉल सँडी भगत यांच्यासाठी. पाहूया नक्कीच प्रहार करेल का. हा बॉल दिला भिरकावून मिड विकेटच्या डोक्यावरून, समालोचन कक्षाला सलामी देत बॉल चालाय सीमा पार, खणखणीत असा दर्जेदार षटकार. या षटकारामध्ये होतं सँडी भगत यांचं वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. या अर्धा डझन धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 22. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या जोडली गेली ती 22.
खोलवरचा बॉल, पहिलाच बॉल होता परेशसाठी. पहिल्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली जाईल. पहिल्याच बॉलवरती गुणवंत सारखा मोठा फलंदाज बाद झाला. तदनंतर त्यांची जागा घेण्यासाठी आले ते परेश म्हात्रे. संदेश भगत आणि परेश म्हात्रे यांची जोडी आपल्या संघाला किती धावा देतील याकडे सांगायचं लक्ष असेल. उर्वरित 10 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल. पाहूया स्लोअर चेंडू मध्ये फसवलंय. पाहूया एक धाव बघता बघता पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि दुहेरी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती वन शॉट असेल. धावसंख्या झाली ती 24. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर ऋषीच्या एक आणि नंतर 2 धावा आल्या. परंतु वन शॉटचा इशारा असल्यामुळे एक धाव मायनस केली जाईल. पुढील बॉल सँडीसाठी. चांगला बॉल ऑन साइडला खेळला फटका, ऑफ साइडला खेळला फटका, परंतु पाहूया बॉल चाललाय सीमारेषा पार. खणखणीत असा दर्जेदार षटकार. अप्रतिम दर्जाचा फटका या ठिकाणी पाहिलात आपण कव्हरच्या दिशेने. सँडी भगत यांच्या बॅटमध्ये आला मोठा एक फटका. पुढील बॉल ऋषी टू. पुन्हा एकदा खोलवरचा टाकलेला बॉल ऑन साइडला खेळला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एक धाव बघता बघता पूर्ण झाले. रिस्क घेणार नाहीये कारण की दोन्ही आलेले फलंदाज त्यांना पुरेपूर ह्या खेळाचा अनुभव आहे, मोठा अनुभव आहे आणि त्यांच्या बॅटमध्ये मोठे फटके जोडले जातील यामध्ये शंका नसेल. पाहूया धावसंख्या झाली ती 31. फुल टॉच. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळला फटका. संघ मालक तिथे दयानेश देशमुखचं अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि एक धाव जोडली जाईल. आणि पाहता बघता 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. 3 ओव्हरचा खेळ धावसंख्या झाली ती 32. 32 धावसंख्या झालेली आहे ती. गुड मॉर्निंग टायगर फोर्स. अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय तो संघ मालक गणेश देशमुख. पाहूया गणेश देशमुख आपल्या संघासाठी 6 जे चेंडू असेल, 6 बॉल असेल ते कशा प्रकारे हाताळले जाईल. परंतु त्याच्या समोर जे दिग्गज असे फलंदाज आहे एका बाजूने पाहतो आपण सँडी भगत, एका बाजूने असेल तो परेश म्हात्रे. आणि नक्कीच या दुनियादारीसाठी एक आपला छावा पिक्चर मधला जो डायलॉग होता तो तुमच्यासमोर सांगतो की मन के जीते जीत है, मन के मन हार, हार गए जो बिन लड़े उनपे है धिक्कार, उनपे है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का असल अधिकार है अपना, अपनों के लिए कुछ करना है आज हमें, अमर अजर सफल स्वराज्य बनाना है हमें. आणि याच उद्देशातून याच संकल्पनेतून या ठिकाणी दुनियादारी चषक 2026 आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कामोठे क्रिकेट असोसिएशन मध्ये जेवढे जेवढे खेळाडू या ठिकाणी जोडले गेले त्यांचे एक ग्रुप झाला, एक मित्रत्वाच्या नावाचा एक ग्रुप झाला अर्थात दुनियादारी. आणि त्यानेच या दुनियादारीचं आयोजन केले अर्थात दुनियादारी चषक 2026. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो मी कुंदन कांबळे. पुढे गणेशच्या पहिल्याच बॉलकडे. स्ट्राईकला परेश आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं जाते आणि गणेशला हवाई सफर केला जातो. पहिलाच बॉल येतोय सीमा पार. खणखणीत असा परेश म्हात्रेचा ब्रँडेड षटकार. षटकाराने गणेशच्या पहिली सुरुवात होते. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. यामध्ये मोठे फटके येतील अशी अपेक्षा होती आणि तोच सुरुवात झाली. उर्वरित 5 चेंडू गणेशला हाताळायचे. या 5 चेंडूवरती किती फटके देईल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. परंतु गणेशला मात्र एक लक्षात ठेवायचंय, जर का तुझ्या ओव्हरमध्ये मोठे फटके आले तर चॅम्पियन पदापासून तू लांब राहू शकतोस. सेल्फ कंट्रोल करावं लागेल. पाहूया आणि पुन्हा रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय आणि रिव्हर्सच्या मार्फत एक मोठा फटका आलाय, पण चिखलाच्या सहाय्याने बॉल अडला गेलाय. एक धाव नक्कीच घेतली जाते. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या झाली ती 40. 40 धावसंख्या जोडली गेल्या. उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजून देखील मैदानामध्ये शिल्लक असेल. या उर्वरित 4 चेंडूंवरती काय करेल, काय घडेल, काय बिघडेल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
तर पाहूया गणेश कदम, गणेश देशमुख टू परेश मात्रे, चांगली फिरकी गोलंदाजी, बॉल चाललाय निर्धाव, बॉल चाललाय डॉट. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये. जर का 3 चेंडू 3 षटकार आले तर एक धावसंख्या मोठी होऊ शकते, परंतु धावसंख्या रोखण्याचं काम करण्याचं काम जर करून करत असेल तर सध्या तरी गणेश देशमुख आहे. फायनलचा सामना आहे, जबाबदारीने षटक हाताळावं लागेल. उर्वरित पाहूया, काहीसा उसळी घेतलेला चेंडू होता, यष्टिरक्षकाला देखील कळला नाहीये. पंचांचा 22चा इशारा आणि या 22ने एक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती तब्बल 41. पाहूया गणेशचा पुढील बॉल सॅनी भगत साठी, बॅट कट, काहीशी दिशाहीन दिशा भरकटलेला बॉल होता, परंतु त्यामध्ये बॅट टाकली संदेश भगत नाही, कारण त्यांना माहिती होतं शेवटचा बॉल असेल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटने लिडिंग एज घेतली आणि यष्टिरक्षक ऋषीच्या हातामध्ये बॉल गेला. आणि आता पाहतोय सँडीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये तो प्रतीक. शेवटचा चेंडू असेल त्याच्यासाठी संधी मिळाले, संधीचं सोनं करेल का? शेवटचा एक चेंडू आहे, त्यावरती मोठा फटका येईल का, षटकार येईल का, चौकार येईल का, डबल येईल, टिबल येईल, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. फायनलचा मॅच रंगताना पाहतोय आपण. एका बाजून पाहतोय फलंदाजी करतोय तो गुड मॉर्निंग टायगर फोर्स कामोडे संघ, तर एका बाजूने रॉयल सरकार. अंतिम चेंडू गणेशचा बॉल टाकलाय, परंतु काहीसा दिशाहीन, दिशा भरकटलेला असा चेंडू. पंचांनी हात केले दोन्ही जमिनीला समांतर, धाव मिळेल अवांतर आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते ती 42. पाहूया अंतिम चेंडू, प्रतीक प्रहार करेल का? बॉल सोडलाय आणि पायावर आदळलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि या बघता बघता परेश मात्रे देखील बाद, रनआउट बाद झालेत आणि तब्बल 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 42 आणि जिंकण्यासाठी तब्बल 43 धावांचं आव्हान उभं ठेवलंय ते गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघाने. नक्कीच आपण पुन्हा समालोचक या तब्बल 6 समालोचक दुनियादारी चषकला जोडले गेले आहेत. सगळे समालोचक हे कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असलेले समालोचक आहेत. तर नक्कीच सुशांत पाटील आमच्या सगळ्यांचे, ज्यांच्याकडून सातत्याने आम्ही कॉमेंट्री शिकलो ते सुशांत पाटील असतील, तदनंतर संतोष जाधव, विहान वराडकर, अमोल मुंगेकर, कुंदन कांबळे आणि ऋषिकेश धनावडे यांनी या संपूर्ण दिवसभरामध्ये समालोचकची भूमिका चांगल्या प्रकारे चोख पद्धतीने पार पाडली. दुसऱ्या इनिंगमध्ये आणि फायनलची दुसरी इनिंग असेल त्यामध्ये अजून एक वजनदार आवाज आपण ऐकणार आहोत, अर्थातच विहान वराडकर. धन्यवाद. यस, तर चला मित्रांनो, आपण वळतोय आता मात्र या मेगा फायनलच्या उत्तरार्धाकडे. एका बाजूला आपण पाहिलं तर रॉयल सरकार हा संघ, तर त्याच्या समोरच मला वाटतं आपण पाहतोय गुड मॉर्निंग टायगर फोर्स हा संघ पाहायला मिळतोय. पहिलं सत्र संपलंय, फलंदाजी केली आहे गुड मॉर्निंग टायगर फोर्स या संघाने. 24 चेंडूमध्ये 43 धावा त्यांनी 42 धावा त्यांनी बनवलेत. जिंकण्यासाठी आव्हान ठेवले ते म्हणजे 24 चेंडू आणि 43 धावांची गरज रॉयल सरकार या संघाला सामना जिंकण्यासाठी.
तर नक्कीच आपण स्क्रीनवर देखील पाहू शकतो आमच्या दुनियादारी ग्रुपचे सर्व पदाधिकारी. एक खंबीर व्यक्तिमत्व म्हणजेच खंडूजी राक्षे यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुनियादारी चषक पहिले पर्व आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच येणाऱ्या वर्षांमध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये देखील आपल्याला अजूनही ह्याच्यापेक्षा चांगलं आयोजन दमदार आयोजन पाहायला मिळणार आहे. टेनिसमध्ये देखील यापेक्षाही सुंदर यापेक्षाही पद्धतशीर असं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. दुनियादारी चषक टेनिसचा पहिला सीझन देखील असणार आहे. वारंवारचे मला वाटतं गेले 2 ते 3 महिन्यापासून प्रयत्न चालू होते या पूर्ण ग्रुपचे की कधी हे सामने मिळतील, कधी आम्हाला डेट्स मिळतील हे सामने ठेवायची. मला वाटतं मेसेज पडला आणि 10 मिनिटातच 12 संघ रेडी झाले. त्यांना देखील माहिती होतं पहिल्यांदा ही पूर्ण ग्रुप जो आहे, मला वाटतं प्रत्येक जे 12 संघ आहेत या 12 संघाने एकतरी खेळाडू या ग्रुपमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे असं नाही की कुठला वैयक्तिक आयोजन आहे किंवा आयोजक आहे. सर्वच आयोजक मित्र म्हणून खेळतात स्पर्धा. आपण जर पाहिलं आजच्या पूर्ण दिवसात मैत्रीपूर्ण लढती झाल्या, चांगले बॅटल आपल्याला पाहायला मिळाले आणि वेळेत सामने सुरू झाले. आणि जर आपण पाहिलं तर वेळेत देखील सामने संपत आहेत. घड्याळात वाजलेत 5:56. उत्तरार्धाचा खेळ सुरुवात होते. फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर 2 फलंदाज आलेत. एक डावखुऱ्याचा फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहिलं आजच्या दिवसात चांगली फलंदाजी ज्यांनी केली, ज्याच्या फलंदाजी सगळ्यांना इम्प्रेस केलं, तोच ऋषी धनावडे आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला. तर त्याच्याच समोर आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यात साथीला आलेला नवीन फलंदाज स्वप्नील गुहागरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवर आपण पाहू शकतात अमोल नरेली, त्यानंतर मात्र संजय गामी. या सर्व ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला हे सामने पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच दुनियादारी ग्रुपचे अध्यक्ष खंडूजी राक्षे, आमचे आधारस्तंभ नितीनजी कवडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या पूर्ण संघामध्ये या पूर्ण चषकामध्ये ज्याचा हातभार लाभला अंबादास शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. नारायण गायके, कामोड्याचा केतन मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला आपण वळतोय मेगा फायनलच्या दुसऱ्या पार्टकडे म्हणजेच उत्तरार्धाकडे. जिंकण्यासाठी 24 चेंडू 43 धावांची गरज. पंच आम्हाला सांगतोय स्टार्ट. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ऋषी, त्याच्या समवेत आपण स्वप्नीलला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर नौपाडा एक्सप्रेस सज्ज आहे. आपण पाहतोय गणेश कोहली गोलंदाजी मार्कवर. 24 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. मेगा फायनलचा हा उत्तरार्ध पाहायला मिळतो. पहिला चेंडू फुल लेन टाकलेला चेंडू विकेटच्या मागे परेशानी कॅच घेतली आणि काय पाहायला मिळतं पहिल्या चेंडूवर गणेशांना मिळते सफलता ऋषी तंबूच्या आश्रयाला. आणि फायनल कशी असावी तर अशी असावी. पहिल्या चेंडूवर मात्र ऋषी सारखा मोठा फलंदाज होतो इथे बाद. झटका लागतोय, हादरा लागतोय रॉयल सरकार या संघाला ऋषीच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवर मात्र एक दमदार खेळी केली गणेशांनी, जोरदार तीक्ष्ण मारा केला. चेंडू बॅटची आउटसाइड घेतली आणि सहज गेला. यशरक्षक परेश मात्र यांच्या हातामध्ये फलंदाज होतोय बाद. ऋषी पहिला झटका लागताना ऋषी यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येईल हे पाहावं लागेल. तर ऋषी यांची जागा घेण्यासाठी मगाशी आपण पाहिलं तर उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सामनावीर जो फलंदाज ठरला होता तोच फलंदाज आता मात्र फलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. मयूर येतो आता फलंदाजी मार्कवर. करावं लागेल, मोठी खेळी खेळावी लागेल. कुठे ना कुठे मात्र या सामन्यामध्ये जर आपलं वर्चस्व टिकवायचं असेल तर एक हाती मात्र सामना खेळावा लागेल. मयूर यांना क्षमता आहे, मयूरकडे देखील तितकी चांगली क्षमता आहे. गणेश कोहलीकडे देखील पहिल्या चेंडूवर मात्र ते विकेट घेतली. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहायला मिळतोय. फुललेन प्रकारचा चेंडू वेगावर स्वार झाले, कट करण्याचा प्रयत्न बॅट खाली यायच्या आधीच चेंडू यशरक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची होते सांगता. फायनलचं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतंय. 22 चेंडू अजून जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. मित्रांनो मला वाटतं जर आपण पाहिलं तर 22 चेंडूमध्ये 43 धावा काही मोठ्या नाही आहेत, पण मात्र जर चौकार षटकार आले तर तुम्ही कुठे ना कुठे या सामन्यामध्ये कम्फर्टेबल सीटमध्ये असू शकता. सिंगल डबलने देखील ही धावसंख्या उभारू शकता. आता मात्र बॅकफुटला गेले, कट केला, चेंडू चालला पॉईंटच्या दिशेने.
क्षेत्ररक्षकाकडून होते आहे चूक आणि चेंडू सरळ गेला वन बाउंस सीमा रेषा पार. या सामन्यामधील या पूर्ण उत्तरार्धामधील पहिलाच येतोय चौकार. या चौकारानेच मला वाटतं या संघाचा धावसंख्येचा श्री गणेश झालाय. चौकारानं खातं उघडतंय मयूर वैयक्तिक आणि संघाचा देखील. आता मात्र समीकरण 21 चेंडूवर जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. वळतो आपण सामन्या दिशेने. गणेश पुन्हा एकदा. आता मात्र गुडलेंदर टप्पा खाल्लाय. चेंडूला सरळ ड्राईव्ह केलंय लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिकडे प्रतीक आपण पाहतोय. एकच धाव तिकडे मिळणार. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण पाहिलं तर मयूर आणि स्वप्नील या जोडीकडून पाहायला मिळते. माहिती आहे त्यांना या षटकामध्ये चौकार आला. माहिती आहे त्यांना गणेश देखील एक चांगला ताकदीचा गोलंदाज आहे. कुठे ना कुठे मात्र गणेश याच्यावर जर इथे हल्ला चढवला तर मात्र कम्फर्टेबल पोझिशन असेल हा संघ. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे नक्कीच दाद मागितली होती. पंचांनी दाद फेटाळली आहे. अजून एक डॉट बॉल येतोय. चौकार आल्यानंतर मात्र आपण पाहिलं कमबॅक केलंय गणेश कोळी यांनी. 5 चेंडूमध्ये फक्त 5च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. जर आपण फलंदाजीचा मार्कवर पाहिलं स्वप्नील शफल खेळण्याचा प्रयत्न. आज इथे मात्र फ्लिक केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअरच्या दिशेने. स्वतः कर्णधार तिकडे शंकरभाई जाधव म्हणजेच टायगर भाऊ उपस्थित. एक धाव पूर्ण दुसरी धावाचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील तिकडे पूर्ण झाल्यात. पहिलं षटक होतं समाप्त. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7. ऋषी सारखा मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पहिला गडी बाद. आपण वळतो सामन्याच्या दुसऱ्या षटकाकडे. पहिला चेंडू मात्र लकी हाताळताना पाहायला मिळतं. बॅटची टॉप आहे. चेंडू चाललाय फाईनलच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो रवी कडू तिकडे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्यातर्फे पाहायला मिळालं आणि वाका क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मित्रांनो नक्कीच चिखलामध्ये देखील चेंडूने टप्पा खाऊन दिशा बदलली होती पण मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यावर नजर ठेवली आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव तिकडे मिळाली आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9. जिंकण्यासाठी अजून 17 चेंडू आणि 34 धावांची गरज. रिक्वायर्ड रेट जर आपण पाहिलं तर 12च्या सरासरीने खेळावा लागेल. तर दरम्यान पुढील चेंडू हलक्यात फ्लिक कट केला. चेंडू चालला पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न पण नाही. चांगली फेकी आपल्याला तिथे पाहायला मिळाली आणि फक्त एकच धाव तिकडे मिळणार आहे. आता मात्र एक धावेने काही फरक पडणार नाही. कुठे ना कुठे चौकार षटकार यावे लागतील. प्रत्येक डॉट बॉल किंवा प्रत्येक एक धावेनंतर तुमचा रिक्वायर्ड रन रेट इथे वाढतोय. 12.38च्या सरासरीने इथे सामना हा मॅच जिंकायला खेळावा लागेल. बॅट खाली टाकला. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. चेंडू चालला वन बाउंस सीमा रेषा पार. आता मात्र या षटकामध्ये दुसरा चौकार. आता मात्र समीकरण बदलतंय. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. चांगला बॅटल आपला पाहायला मिळतंय बॅट आणि बॉल मध्ये. पहिला चेंडू मात्र दुहेरी आली त्यानंतर एक धाव आली त्यानंतर मात्र चौकार आलाय. बिल्टअप करतात इकडे स्वप्नील आपल्या संघासाठी. पट्ट्यात टाकलेला चेंडू आणि मात्र चेंडूला डिपॉझिट केलं मिड विकेटच्या दिशेने. चेंडू चाललाय गार्डन मध्ये. येतोय दणदणीत असा षटकार. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता सफल झाले. बॅट खाली काहीसा टाकला होता चेंडू. तितक्याच वेगवान रित्या बॅट हाताळली आणि चेंडूला डिपॉझिट केलं. मिड विकेटच्या डोक्यावरून येता आला एक षटकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 20. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट म्हणजेच आलाय 9.85 या धावेंवर. मोठ्या धावा यायला लागतील. 14 चेंडू मध्ये 23 धावांची गरज.
तर वळतो आपण पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. 14 चेंडू आणि इथे मात्र जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. बॉल चेंज आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला होता, तर त्यामुळे चेंडूची रिप्लेसमेंट मागणी केली आहे फलंदाजांनी. तर चला 14 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लाईन भिरकाचा प्रयत्न होता, काहीसा कळला नाही फलंदाजाला, पण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. लॉंग लेगच्या दिशेने आपण पाहतो रवी कडू ऑलरेडी आहेत तिकडे. पंचामला वाईड +1 अवांतर धाव आली आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 22. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. तर दरम्यान पुन्हा एकदा लकी यांचा पुढील चेंडू फुल लेन टाकला. इथे मात्र यस वेगाचा वापर केला आणि त्रिफळाची बात केलं ते म्हणजे मयूर याला दुसरा गाडी तंबूच्या आश्रयाला परत पाहायला मिळतोय. रिप्ले पाहावा लागेल. रिप्ले पाहू शकता. हाय बॅक हाय आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाची. टप्पा पडताच आणि चेंडू आत आला आणि यष्टांचा वेध घेतला. मयूर हे होतात बाद. मयूरची जागा घेण्यासाठी अजून एक बलाढ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल पाटील येतात फलंदाजी मार्कवर. आता मात्र समीकरण बदलतंय. 13 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पुढील चेंडू आता मात्र फुल लेंथवर टाकला. चेंडू कट केला. चेंडू मिस्टन स्ट्रोक पाहायला मिळतं. कव्हरच्या दिशेने जाईल. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न पण नाही, मागे पाठवलंय. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. पाहावं लागेल कर्णधार कुणाला बॉलिंग देतो. स्वतः कर्णधार गुणवंत गोवारी गोलंदाजीला येतील की रवीजी कडू यांना आमंत्रित करतील. तर यश स्वतः कर्णधार गुणवंत गोवारी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 20 धावा 12 चेंडू. पाहावं लागेल कोण जिंकतंय. सामना जिंकेल गुड मॉर्निंग टायगर फोर्स की रॉयल सरकार हा संघ. चुरशीची बॅटल पाहायला मिळते. शेवटचे 2 षटक असणार आहेत. कुठे ना कुठे या सामन्याचा डिसायडर असणारे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. तर चला आपण वळतो सामन्या दिशेने. पहिला चेंडू येईल गुणवंत गोवारी यांच्या षटकातील. स्ट्राईकवर आपण पाहतोय हर्षल पाटील याला. वरती 1 धाव संख्येवर खेळताना हर्षल. पहिला चेंडू गुणवंतचा. शॉट ऑफ लाईन भिरकावले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि इथे मात्र हर्षल पाटील होतोय बाद. सूर्य कसा झेल घेताना पाहायला मिळाला आपल्या कव्हरचा ईशान क्षेत्ररक्षक. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. चेंज ऑफ पेस केला. गुड लाईन दोन काहीसा अतिरिक्त उसळी घेतलेला चेंडू होता. कव्हरच्या दिशेने मार्गस्थ आणि क्षेत्ररक्षकांनी एक सोपा झेल तिकडे कंप्लीट केला. हर्षदचा खेळ होतो समाप्त. फलंदाजी मार्ग आपण पाहू शकता महेश आलेत. आता मात्र समीकरण 11 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. जरा सामना जिंकायचा तर 10.91च्या सरासरीने खेळावा लागेल. पहिला स्ट्रोक मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला. यष्टिरक्षक येतात चेंडू खाली. त्या दरम्यान फक्त एकच धाव तिकडे मिळणार आहे.
आपण पाहत आहोत दुनियादारी चषक 2026 मेगा फायनलचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव आली आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. शॉट ऑफ लाईन पुल केला. पुल इज सक्सेसफुल. चेंडू सरळ चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय मोक्याच्या क्षणी षटकार. इथे मात्र काय पाहायला मिळतं, आजच्या दिवसातील पहिली आयवा कॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना मला वाटतं विवेक नाव आहे प्रेक्षकाचं. आपण यायचंय समालोचन कक्षाकडे आपलं पारितोषिक घेऊन येतात. दरम्यान पुन्हा एकदा मिस टाइम शॉट. आता मात्र प्रणय तिकडे पाहायला मिळत आहे. झेल होतोय कम्प्लीट. महेशाचा खेळ होतोय समाप्त. एक षटकार मारल्यानंतर देखील आउट झालेत. समीकरण आता मात्र 8 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. अद्वैत आले तर गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. पहिल्या चेंडू मात्र कट केला. चेंडू चालला पॉईंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. तर दरम्यान काय घडतंय इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज अद्वैत होतोय बाद. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 धावांची गरज. या सामन्याचा जर इथे 7-12 होईल का तर पाहावं लागेल कोणाच्या दिशेने हा सामना झुकतोय. तर नक्कीच एका बाजूला आपण पाहतो रॉयल सरकार ज्यांना 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. त्यांच्या समोर गुड मॉर्निंग टायगर फोर्स हा संघ आता मात्र विकेट्स हे नुसते विकेट्स घेऊन या सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. दरम्यान शेवटचा चेंडू या षटकातील बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव दुसरी धावचा प्रयत्न आणि इथे मात्र अजून एक खेळाडू धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. समीकरण आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्कर पाहावं लागेल कोण येतंय काय घडणार. शेवटचे 6 चेंडू
तर चला आतापर्यंत आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये चुरस कायम पाहायला मिळाली आहे. एका बाजूला मग असे पण पाहिलं तर रॉयल सरकार या संघाच्या बाजूने हा निर्णय जाईल की असं वाटत होतं. त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाला गुड मॉर्निंग टायगर फोर्स हा संघ. आता मात्र समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. एका बाजूला आपण पाहिलं तर महेश आहेत फलंदाजी मार्ग, त्यांच्याकडे देखील ताकद आहे मोठे षटकार मारण्याची. तर त्यांच्यासमोर गोलंदाजी मार्गावर आपण पाहिलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच कामोठे क्रिकेट बघितलं जातं रवी कडू आहेत. इथे काय घडतंय, सलगचे 3 चेंडूवर 3 रन आउट आपल्याला पाहायला मिळाले. धावचीच्या स्वरूपात आत्मघाती हल्ला पाहायला मिळतो सर्व फलंदाजांकडून. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. स्वतः आपण पाहिलं तर या संघाचा संघ मालक गणेश आले तर फलंदाजी मार्कर. मला वाटतं पहिल्यांदाच आपण गणेश यांना फलंदाजी करताना पाहणार आहोत. एक चांगले गोलंदाज आहेत ते. आज मात्र आपल्या संघासाठी वेगळी भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्ग आपण पाहिला पहिला चेंडू रवी कडू यांनी डिलिव्हर केला होता. 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. फुल टाकण्याचा प्रयत्न, इथे मात्र यष्टनचा वेध घेतला आणि क्लीन बॉल झालेत गणेश. बॅक टू बॅकचे 2 विकेट इथे मिळालेत. आता मात्र हा सामना आपल्या खिशात टाकताना पाहायला मिळतो गुड मॉर्निंग टायगर फोर्स हा संघ. कदाचित शेवटच्या क्षणी पाहिजे तेव्हा ऋषी धनावडेची ती विकेट, मोक्याच्या क्षणी मिळालेली विकेट कुठेतरी आता मात्र रॉयल सरकार या 11 या संघाला इथे पेचात टाकलाय. ऋषी जर आतापर्यंत असला असता तर मात्र आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं नक्कीच. तर चला नवीन फलंदाज आलेत. 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. चला तर सामने दिशेने 4 चेंडू 10 धावांची गरज. बॅटची कडा येते, चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न. अजून एक धावचीच्या स्वरूपात बाद होईल का, तर नाही, मागे पाठवलंय. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. अजूनही सामन्यात कुठल्याही बाजूला झुकू शकतो. जर फलंदाजांनी या चेंडूवर षटकार मारला तर कुठे ना कुठे हा सामना मात्र बॅलन्स होऊ शकतो. 3 चेंडू 9 धावांची गरज. खोलवर टाकलेला चेंडू, एक धाव तर तिकडे नक्कीच मिळेल. गुणवंत गोवारी येतात चेंडू खाली, एक धाव पूर्ण आणि बघता बघता इथे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. नक्की विजयाचं सेलिब्रेशन आपण पाहू शकता. ग्राउंड मध्ये फॅन्स आलेत. तर नक्कीच फॅन क्लब आपण पाहू शकता. जशी विकेट घेतली तसे ग्राउंडच्या मध्ये त्यांनी रॉयल एंट्री घेतलीत. 3 फॅन्स आपण पाहू शकता ग्राउंडच्या मध्ये आलेत. अजून एक खेळाडू होतो इथे धावचीच्या स्वरूपात बाद. मोठा फटका पाहायला मिळतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. नक्कीच निर्णायक चेंडू असणार आहे. या 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. जर चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच हा सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. पण जर मात्र डॉट आला तर मात्र हा सामना एकतर्फी होईल. तर चला फलंदाजी मार्ग आपण नवीन फलंदाज डावखुराचा फलंदाज तर चला आपण वळतो सामन्या दिशेने. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. नवीन फलंदाज डावखुराचा फलंदाज पाहावा लागेल. डावखुराचा गोलंदाज वर्सेस डावखुराचा फलंदाज पाहायला मिळतोय. रवी कडू एका बाजूला, फुलन टाकलाय चेंडू बॅटची कडा आणि इथे मात्र हा सामना आपल्या खिशात टाकलाय. गुड मॉर्निंग टायगर फोर्स या संघाने
आपण पाहू शकतो एका बाजूला आपण पाहिलं शंकरभाई यादव यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. एक चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. एक चेंडू 7 धावांची गरज. इथे मात्र पाहायला मिळतं षटकार आलाय. मोक्याच्या क्षणी आलेला षटकार पण मात्र लेट आलाय कुठे ना कुठे. कंपल्सरी चेसचा इथे नियम आहे त्यामुळे मात्र हा सामना जिंकला तो म्हणजे गुड मॉर्निंग टायगर फोर्स या संघाने कुठे ना कुठे मात्र आपल्या खात्यात ठेवला होता षटकार. शेवटच्या क्षणाला त्यांनी मात्र आणला. कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम असल्यामुळे हा सामना मात्र 1 धावेने जिंकलाय गुड मॉर्निंग टायगर फोर्स या संघाने. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला या संघाला. त्याचप्रमाणे रॉयल सरकार या संघाला देखील येणाऱ्या सर्व सामन्यांसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर चला मित्रांनो विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे यायचं.